नमस्कार मित्रांनो लाडक्या बहीण योजनेविषयी सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। साधारणतः 5 लाख लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहेत तर ते अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। आता हे नेमके कोणते अर्ज अपात्र असतील याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा। तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या SP मराठी चॅनलला सबस्क्राइब देखील करा। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार त्यांनी जे काही ट्विट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की ज्या काही लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते त्यापैकी 5 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि भविष्यात देखील जे काही अर्जांची छाननी आहे तर ती चालू राहणार आहे। त्याच्यामध्ये देखील ज्या काही लाडक्या बहिणी अपात्र ठरतील त्यांना भविष्यात जो काही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे पैसे मिळणार होते ते देखील पुढे बंद होणार आहेत। तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ज्या महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त होतं अशा महिलांनी देखील लाडक्या बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते। तर त्यांना जे काही आत्तापर्यंत पैसे मिळालेले होते जानेवारीचा देखील हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा झालेला होता, परंतु ज्यांचं वय आता 65 वर्षापेक्षा पुढे आहे तर त्या महिलांचे फेब्रुवारीपासूनचे जे काही हप्ते आहेत तर ते बंद होणार आहेत। तसेच ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी आहे किंवा ज्या महिलांच्या घरातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावरती 4 चाकी वाहन असेल तर अशा महिलांना देखील भविष्यात यापुढे कोणत्याही स्वरूपाचे लाडक्या बहीण योजनेअंतर्गतचे जे काही पैसे आहेत तर ते मिळणार नाहीत, त्यांचे देखील अर्ज या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। तसेच ज्या लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजनेअंतर्गत किंवा PM किसान योजनेअंतर्गत जर पैसे मिळत असतील तर अशा महिला देखील या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत या लाडक्या बहीण योजनेपासून। त्याच पद्धतीने बऱ्याच महिला अशा होत्या की ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देखील लाभ घेतलेला होता आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील अर्ज केलेला होता। त्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना देखील लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे मिळत होते तर ते पैसे देखील आता फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणी स्वतः घरी बसून देखील किंवा ज्या ठिकाणी लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपलं स्टेटस चेक करू शकतात, म्हणजेच त्यांना यापुढील हप्ते मिळतील किंवा जर समजा ते अपात्र असतील तर ते हप्ते बंद झाले का याचं स्टेटस ते चेक करू शकतात। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करा, तसेच आमच्या SP मराठी चॅनलला सबस्क्राइब देखील करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला। धन्यवाद मित्रांनो।